नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 अभ्यासणार आहोत। या धड्याचे नाव आहे नात्याबाहेरचं नातं आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। पाठाच्या सुरुवात करण्या अगोदर आपण पाठाच्या लेखकांचा संक्षिप्त परिचय जाणून मग पाठाला सुरुवात करूया। नात्याबाहेरचं नातं या पाठाचे लेखक आहेत सुभाष किन्होळकर। सुभाष किन्होळकर यांचा जन्म 1970 मध्ये झालेला आहे। मशाल रानमेवा हे लेखक सुभाष किन्होळकर यांचे काव्यसंग्रह अत्यंत प्रसिद्ध आहेत। ट्रिंग ट्रिंग, हसत खेळत हे बाल कविता संग्रह आहेत। झळ ही कादंबरी, गगनगंध हा ललित लेख संग्रह लेखकाचा प्रसिद्ध आहे। आता आपण पाठाचा सारांश पाहणार आहोत, जे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्येच दिलेलं आहे। पाहूया पाठाचा सारांश किंवा पाठाचा आशय। लेखक थंडीच्या तडाख्यात सापडलेल्या कुत्र्याच्या गोंडस पिल्लाला घरी घेऊन येतात, त्याला पाळतात। डांग्या नावाच्या या कुत्र्याच्या स्वभावातील स्वामीभक्ती, रुबाबदार दिसणे, वागण्यातील ऐट व त्याच्या कुटुंबाला लागलेला लळा इत्यादी गोष्टी प्रस्तुत पाठात लेखकांनी रोचक व वेधक प्रसंगातून शब्दबद्ध केल्या आहेत। तर ह्या पाठामध्ये लेखकाने लहानपणीचं प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे की लहानपणी त्यांना अडचणीत सापडलेल्या कुत्र्याचं एक गोंडस पिल्लू भेटतं आणि मग लेखक त्याला घरी घेऊन जातात आणि मग ते लेखकाला त्यांचा लळा लागतो आणि लेखक मग त्या पिल्लाचं नाव ठेवतात। कुत्र्याच्या पिल्लाचं नाव काय ठेवतात? डांग्या। मग आता जसं आपल्याला माहिती आहे की लहान मुलांना पाळीव प्राणी फार आवडतात आणि ह्या पाळीव प्राण्यांना सुद्धा मुलं फार आवडतात। त्यांचं जर दोघांना एकमेकांचा लळा लागला तर एक विशिष्ट नातं त्यांचं तयार होतं। म्हणूनच या पाठाला नाव दिलेलं आहे की नात्याबाहेरचं नातं। आणि मग असा हा डांग्या, तर ह्या डांग्याचं त्याच्या स्वामीवरती असलेली निष्ठा म्हणजे स्वामी भक्ती, त्याचा दिसण्याचा जो वागण्याचा आणि दिसण्याचा जो ऐट होता, रुबाबदारपणा होता आणि लेखक आणि लेखकाच्या कुटुंबाला लागलेला त्यांचा जिव्हाळा, या सगळ्या रोचक आणि वेधक प्रसंगाचं वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे। तर आता बघा, इथे तुम्हाला प्रश्न पण विचारलेला की तुम्ही काय कराल? एका कुत्र्याच्या पिल्लाच्या पायाला इजा झाली असेल आणि अशा प्रसंगी तुम्ही काय कराल? लहान मुलांना पाळीव प्राणी फार आवडतात। बघा, लहान मुलांना असं जर कुत्र्याचा पिल्लू किंवा मांजरीला किंवा असं दुखापत झालं तर ते जाऊन त्याला कुरवाळतात वगैरे की नाही, जवळ घेतात, त्याच्या डोक्यावरून हात फिरतात। मी ते तुम्ही पण करू शकता ना, कुत्र्याच्या पिल्लाला पायाला जर इजा झाली तर तुम्ही त्याला बँडेज वगैरे लावू शकता की नाही, किंवा मग पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरांकडे पण आपण त्यांना नेऊ शकतो। आणि तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस जर चिमणी घरटं बांधत आहे तर तुम्ही काय करणार? बघा, जे पक्षी असतात ते निवारा शोधत असतात। अधिकतर पक्षी झाडांवरती घरटी वगैरे बांधतात, पण तुमच्या घराच्या बाहेरील बाजूस जर चिमणी घरटं बांधत असेल तर तुम्ही त्यांना अडथळा निर्माण करणार का? बिलकुल नाही। तर त्यावेळेस पक्ष्यांना कधीही आपण हात लावायचा नसतो। आता चिमणी बघा, एक एक ते काडी आणून त्याच्यापासून घरटे तयार करत असते आणि अशा अतोनात प्रयत्नानंतर तिचं ते घरटं तयार होतं। मग आपण ते तोडलं पाहिजे का? लहान मुलांना सवय असते की असं पक्ष्यांना दगड मारणे, प्राण्यांना दगड मारणे, त्यांना इजा पोचेल असं वागणे, तर असं करायचं नाही। चिमणीला जर घरटं बांधत असेल, तिचं घरटं वगैरे लहान मुलांना सवय असते की ते घरटं तोडायचं, त्याच्या काड्या अस्ताव्यस्त करून टाकायच्या, तर असं करायचं नाही। आता बघा, इथे आपण पाठाला सुरुवात करूया। थंडीचा हळवा झंकार सर्वांगाला वेढून टाकणारा, रान पाना फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा। आता बघा, इथे लेखकाने पाठाच्या सुरुवातीला थंडीच्या दिवसाचं वर्णन केलेलं आहे। आपण बघतो की नाही, 3 ऋतू असतात, पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा। तर हिवाळ्यामध्ये खूप थंडी असते आणि थंडी जेव्हा वाजते, थंडीचा ऋतू सुरू होतो, तेव्हा पूर्ण त्या शहरामध्ये किंवा गावामध्ये थंडीचं वातावरण पसरल्यामुळे जणू काही त्या थंडीचं स्वागत मनुष्यच नाही तर
इतर सजीव सुद्धा आनंदाने त्याचं स्वागत करत असतं. अगदी इथे रानफुलांनी पण सांगितलेलं लेखक म्हणतात की फुलांना आपल्या इशाऱ्यावर नाचवणारा. म्हणजे थंडी बघा, थंडीमध्ये फक्त जास्त थंडी वाजल्यावरती बघा कसं सगळे माणसं एकत्र येतात, शेकोटी वगैरे पेटवतात, असं थंडीपासून बचावासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. मग तसेच रानपाना फुलांना सुद्धा ही थंडी त्यांच्या इशाऱ्यावरती नाचवत असते. नदीच्या झुळझुळणाऱ्या पाण्याला मंद लहरींवर खेळवणारा. आता बघा इथे नदीच्या पाण्याचं वर्णन केलेलं आहे. लेखक म्हणतात की नदीचे पाणी कसं वाहत असतं, झुळझुळ करून वाहत असतं आणि मस्तपैकी मंद लहरींवर तो थंडीचा जो वारा असतो तो खेळत असतो. आकाश कसं असतं, स्वच्छ असतं, निरभ्र असतं. हिवाळ्याच्या आधी बघा आपण पावसाळा असल्या कारणाने नेहमी ढगाळ वातावरण असतं, पण हिवाळ्यामध्ये सुरुवातीला सकाळच्या वेळेला ढगाळ वातावरण असतं, पण नंतर ते ढगाळ वातावरण संपल्यानंतर आकाश एकदम निर्मळ स्वच्छ होऊन जातं. पुनवेच्या रेखीव छटांनी तर रात्रीचं अंतरंग उजळून निघालेलं, जिकडे तिकडे लख्ख झगमगाट पसरलेला. रात्र काहीशी सामसूम पण मन वेल्हाळ. आता इथे बघा लेखकाने थंडीच्या दिवसातील वर्णन केलेलं आहे आणि रात्रीचं सुद्धा वर्णन केलेलं आहे की लेखक सांगतात की म्हणजेच पौर्णिमेच्या नंतर रात्रीचे वेगवेगळे, कधी बघा आपल्याला थंडी वाजत असते, कधी थंडीचा जो वाऱ्याची झुळूक असते ती कमी होते. तर असं आणि थंडी जास्त पडल्याने रात्री लोक लवकर घरांमध्ये जातात आणि मग अशा रीतीने लख्ख झगमगाट जिकडे तिकडे पसरलेला असतो आणि शांत असतं. रात्री सामसूम असते, शांत असते आणि या थंडीच्या वातावरणामुळे अत्यंत वेळोवेळी झालेलं असतं. रात्र जसजशी आगेकूच करू लागलेली तशी थंडीची लाटही वाढलेली असते. मग जशी बघा रात्र वाढत जाते, जसजशी रात्रीचा प्रहर पुढे सरकत जातो तसतशी थंडीची लाट सुद्धा वाढत जाते. सारी थरथरती लाट मफलर, कानटोपी आणि स्वेटरमध्ये बंदिस्त झालेली. मग बघा या थंडीच्या तीव्र थंडीपासून वाचण्यासाठी काय करतात लोक, वेगवेगळे प्रकारचे थंडीचे बचाव करणारे कपडे घालतात. मग ती कानटोपी असते, मफलर असते, स्वेटर असते. मग ह्या स्वेटर वगैरे सगळं घातल्यानंतर जणू काही आपल्याला त्या थंडीपासून सुरक्षा मिळते. अशा कडकडत्या थंडीतही गाव गल्लीची वाट सरळ गावाबाहेर घेऊन गेलेली. तिथे 4-6 जणांचा घोळका शेकोटी पेटवून असलेल्या. बघा थंडीमध्ये अधिकतर लोक घराच्या बाहेर पडायचं टाळतात, कारण की बाहेर जास्त थंडी असते, मोकळ्या वातावरणामध्ये थंडी जास्त जाणवते. पण अशाही वातावरणामध्ये कुठेतरी आपल्याला 4-5 लोकांचा घोळका मिळतो आणि मस्तपैकी शेकोटी वगैरे पेटवून त्या शेकोटीच्या अग्नीद्वारे त्या गरमीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करत असतात. मग 4-5 जणांचा घोळका शेकोटी पेटवून असलेला असतो. शेकोटीभोवती मकाच्या कणसांचा भुसा पडलेला असतो. बघा मग जिथे ज्या प्रकारचं वातावरण असतं, ज्या प्रकारचं पीक असतं ते त्या प्रकारचं ते पिकांना, आता मक्याचे जे कणस असतात ते भाजली जातात आणि ते भाजून खाण्याचा आनंद वेगळा असतो. किंवा मग त्याचे जे ताटवे वगैरे असतात ते सुकलेले असतात, वाळलेले असतात आणि मग त्या मका सोलल्यानंतर त्याचे जे वरचे ज्या पाकळ्या असतात त्या जाळण्यासाठी, शेकोटीमध्ये जाळण्यासाठी सुद्धा उपयोग होतो. आणि दुसरीकडे मस्तपैकी तो मकाचे कणीस भाजून थंडीमध्ये खाण्याचा आनंद एक वेगळाच असतो. 4-2 गवऱ्याही त्याच्या बाजूला आपल्या अस्तित्वाची चावल देत असलेला. आता बघा ह्या मकाच्या कणसांचा जो भुसा असतो तो शेकोटी जाळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्याच्याबरोबर गवऱ्यात म्हणजे तुम्हाला माहिती असतील की गाईचे जे शेण असतं ते शेण थापलं जातं, त्याला सुकवलं जातं आणि नंतर ते सुकवल्यानंतर त्याला गोलाकार देऊन ते सुकवून नंतर चुलीमध्ये किंवा असं शेकोटीमध्ये जळण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. मग असं अस्तित्वाचं तिथे बघा, जे शेकोटी असते तिथे काड्या किंवा मग गवऱ्या अशा प्रकारे तिथे ठेवून ते शेकोटी जाळली जाते. शुभ्र चांदण्यांच्या प्रकाश किरणात त्यांच्या चाललेल्या भेंड्यांना रंग चढलेला. तर मग बघा अशी मस्तपैकी काही लोक या थंडीचा आस्वाद घेत असतात. तुम्ही सुद्धा पाहत असाल की घरामध्ये सुद्धा कुटुंबातील लोक एकत्र येतात किंवा मित्रमैत्रिणी एकत्र येतात. मस्त शेकोटी, मकाचे कणीस भाजून ते खाणार आणि मग एकत्र बसून मस्तपैकी गाण्यांच्या भेंड्या वगैरे खेळल्या जातात. माझाही त्यांच्यातील सहभाग आनंदाची वृद्धी करणारा. मग लेखक सांगतात की मला सुद्धा तो भेंड्या वगैरे खेळायला आवडतात. मग त्यांच्या आनंदामध्ये माझा
मी जर त्याच्यामध्ये सहभागी झाला तर अजून आनंद वाढतो. वृद्धी होणे, वाढणे. शेकोटीपासून 10-15 पावलांच्या अंतरावर असलेलं एक कडुलिंबाचं झाड चांदण्यांच्या लख्ख प्रकाशात अधिकच प्रसन्न दिसत होते. इथे कवीने लेखकाने त्यांच्या गावातील वातावरण, खेडे ते जिथे राहत होते तेथील वातावरणाचं वर्णन केलेलं आणि ते थंडीच्या दिवसाचं वर्णन केलेलं की जिथे ते शेकोटी पेटवत तिथून 10-15 पावलांच्या अंतरावरती, अगदीच म्हणजे थोड्याच अंतरावरती एक कडुलिंबाचं मोठं असं झाड होतं आणि चांदण्याच्या लख्ख प्रकाशामध्ये ते जसं काही ते झाड खूप प्रसन्न आनंदी दिसत होतं. वाऱ्याच्या झोतात हलणारी त्याची डहाळी मन आकर्षित करणारी. बघा बाहेर थंडी होती की नाही, पण तुम्हाला माहिती असं की उन्हाळा असो किंवा हिवाळा असू दे, जेव्हा एखादं मोठं असं झाडाच्या खाली बसून त्या झाडाच्या ज्या फांद्या असतात त्या वाऱ्यामुळे हलतात आणि त्याचा जो वारा असते त्याची जी झुळूक असते ती मनाला अत्यंत आकर्षित करणारी असते, आनंदित देणारी असते. सारं भाव स्पंदनावर झंकार उठवणारं अशा चित्तवेधक झाडाच्या बुंद्याशी नजर वळताच आश्चर्याचा धक्का बसून गेलेला. कसली वळवळ म्हणावी, कोण असावं. आता बघा लेखक सांगत आहेत की असं सुंदरशा वातावरणामध्ये त्या झाडाच्या बुंद्यापाशी सगळे बसलेले असताना थोड्याशाच अंतरावरती एक आश्चर्याचा धक्का बसला की कसली तरी एक विशिष्ट प्रकारची वळवळ तिथे जाणवत होती. आता तुम्हाला बघा गावच्या ठिकाणी किंवा खेडेगावामध्ये पाहिलं तर लोकांना फार अलर्ट राहावं लागतं. कधी कधी अशा रात्रीच्या वातावरणामध्ये जनावरे वगैरे किंवा मग साप वगैरे निघण्याचा भरपूर काही हे असतं, भीती असते. मग अशा रीतीने त्यांना खूप अलर्ट राहावं लागतं. त्यांची निरीक्षण क्षमता खूप चांगली असते गावातील लोकांची, की त्यांचं ऑब्झर्वेशन चांगलं असल्या कारणाने ते इकडे तिकडे पाहत असताना त्यांना लगेच जाणवते की काय तिथे कसली तरी हालचाल वगैरे होत आहे. तर लेखकाने पण असंच पाहिलं की त्या कडुलिंबाच्या झाडाच्या बुंद्यापाशी अशीच कसली तरी हालचाल जाणवत होती. नकळत माझी पावलं बुंद्याच्या दिशेने वळली. बुंदा म्हणजे झाड, खूप मोठं झाड असतं, त्याचा जो खाली जो मुळांचा भाग असतो तो जमिनीमध्ये गेलेला असतो आणि अशा रीतीने तो बुंदा असतो. त्या बुंद्याच्या दिशेने जेव्हा असं हालचाल दिसली लेखकाला तर नकळत त्याची पावलं त्या बुंद्याच्या दिशेने गेली. सोबतीला मित्रही, सर्वांनाच उत्सुकता लागलेली. मग बघा जेव्हा लेखकाने हे पाहिलं तर त्यांनी त्यांच्या मित्रांना सांगितलं आणि त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता निर्माण झाली होती. काय तिथे असेल, नक्की काय असेल हे पाहण्यासाठी मग सगळे जातात. काय असावं बरं तिथे एवढ्या कडक थंडीत? पाहतो तर काय, एक लहानचं कुत्र्याचं पिल्लू. मग लेखकाने त्याचे मित्र तिथे जाऊन पाहतात. तिथे काय होतं, एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू तिथे बसलेलं होतं. अंगाचं गाठोडं करून पडलेलं. अंगाचं गाठोडं करून पडलेलं म्हणजे की खूप थंडी असल्या कारणाने आणि झाडाच्या बुंद्याजवळ बसल्या कारणाने अजूनच थंडी वाढली होती. आणि या थंडीमध्ये त्या कुत्र्याच्या पिल्लूने काय झालं, स्वतःचं अंग एकवटून घेतलेलं होतं आणि त्या थंडीपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होतं स्वतःला. आपण पण बघा ना, खूप थंडी वाजल्यावरती सगळे हातपाय वगैरे जोडून आपण असं कुडकुडत बसलेलं असतो. तसंच ते अंगाचं गाठोडं करून बसलेलं ते कुत्र्याचं पिल्लू होतं. समोरच्या दोन्ही पायात मान खुपसलेली. हुडहुडी रोखण्याचा त्याचा चाललेला प्रयत्न आम्हाला सुन्न करून गेला. हुडहुडी म्हणजे थंडीमध्ये अत्यंत थंडी भरल्यानंतर बघा शरीराची जी एक विशिष्ट प्रकारची हालचाल होते, तशीच मग जशी माणसांची होते तशीच त्या कुत्र्याच्या पिल्लूची झाली होती. आणि ही त्याला जी बघा हुडहुडी भरताना हातपाय हलतात, कधी कधी आपली दात आणि ओठ सुद्धा हलत असतात. तर मग तेव्हा ती थंडीची हुडहुडी भरलेली असते. मग त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लूला सुद्धा अशीच हुडहुडी भरलेली होती आणि त्या हुडहुडी थांबवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. आणि त्याचा हा प्रयत्न बघून आमचं सर्वांचं मन सुन्न झालं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना आश्चर्य वाटलं. थंडीच्या ओलसरपणानं त्याच्या केसांवर जणू कोणी पाणी शिंपडले की काय असा भास झालेल्या. इवल्याच्या जीवाला तशी थंडी असह्य म्हणजे सहन न होणे. बघा तिथे लेखक सांगत आहेत की थंडीच्या वातावरणामध्ये तुम्ही पाहिलेलं असेल की झाडांच्या पानांवरती वगैरे पाहतो की असं ओलसरपणा आलेला असतो, किंवा आपण पण खूप वेळ बसल्यानंतर आपल्या पण शरीरावरती थोडा ओलसरपणा आलेला असतो. मग तसंच त्या कुत्र्याच्या पिल्लूवरती सुद्धा, आणि एकदम केसाळ प्राणी असल्या कारणाने जणू काही ते थंडीचा ओलसरपणा तिथे आला होता आणि जणू काही कोणीतरी पाणी शिंपडलेलं आहे. अगोदरच थंडी वाजत असल्या कारणाने आणि ओलावा त्याच्या अंगावरती असल्या कारणाने त्याला अजूनच हुडहुडी भरून आलेला होता. मग हा सगळा भास लेखकाला तो जाणवला आणि असं वाटत होतं की तो इवल्याशा जीव त्या थंडीपासून वाचवण्यासाठी स्वतःला
प्रयत्न करत होता. मी लेखक इथे वर्णन करत आहे की त्या छोट्याशा जीवाला सुद्धा ही एवढी मोठी थंडी अत्यंत असह्य होत होती. रात्री 10-10:30चा सुमार. गाव जसं शांतच. अशा शांत वातावरणात त्या इवल्याशा पिल्लाची तीक्ष्ण नजर आमच्यावरती खिळली. मग बघा, रात्रीचे किती वाजले होते? 10-10:30चं वेळ झालेली होती. आणि त्यामुळे आता तुम्ही पाहिलं की आपण पाहतो खेडेगावामध्ये की अगदी 8-9च्या दरम्यानच सगळे लोक आपली कामं वगैरे आवरून अगदी घरामध्ये झोपायचा प्रयत्न करत असतात. कारण की गावच्या ठिकाणी सकाळी लवकर उठून त्यांना अनेक कामं करायची असतात, शेतीवरची वगैरे कामं असतात. त्यामुळे ते लवकर आवरून वगैरे, आणि थंडीच्या दिवसामध्ये तर लवकर आवरून वगैरे झोपण्याचा प्रयत्न करत असतात. आणि अशातच रात्री 10:30चा सुमार होता आणि गाव पूर्ण शांत झालं होतं. अशा वातावरणामध्ये त्या इवल्याशा छोट्याशा पिल्लाची तीक्ष्ण नजर लेखकांवरती येऊन खिळली. म्हणजे तो छोटंसं कुत्र्याचं पिल्लू असं दाखवत होता, त्याच्या नजरेतून जाणवत होतं की ह्या मुलांनी त्याच्याकडे येऊन त्याला या थंडीपासून वाचवावं, असं जणू काही त्याच्या डोळ्यातून लेखकाला दिसत होतं. काय शोधत असावं ते पिल्लू आमच्यात? आधार तर मागत नसावं, अगदी आधारच म्हणून तर त्याचं नखशिखांत न्याहाळणं चाललेलं. आमच्याकडे वळलेली त्याची दृष्टी त्याच्या सगळ्या वेदनांना डोहात टाकणारी, अधूनमधून त्यांचं चाललेलं कण्हण, विराम शांततेचा भंग करणारं. त्याच्याविषयी सगळ्यांच्या मनात कणव निर्माण झाली. त्यानं उठण्याचा प्रयत्न केला, पण पाय बधीर झालेला. आता बघा, ह्या वर्णनावरनं असं जाणवत आहे की ते कुत्र्याचं पिल्लूला काहीतरी दुखापत झालेलं होतं आणि या दुखापतामध्ये थंडी अत्यंत वाढल्या कारणाने त्याला थंडीची हुडहुडी भरली. आणि ज्यावेळेस लेखकाला पाहिलं तर जसं काही त्याने लेखकाने येऊन त्याला आधार द्यावा आणि या थंडीपासून त्याला वाचवावं असं ते दृष्टी नजर शेप त्याची होती, जणू असं लेखक कल्पना करत आहे. आणि बघा, त्याच्या दुखापत झाल्या कारणाने त्याचा वेदना आपल्याला पण बघा, कधी एखादी वेदना वगैरे झाली, अगदी आपल्याला पण कधी कुठे लागलं, दुखलं, पडलं वगैरे तर आपल्याला सुद्धा वेदना होत असतात. आणि त्यावेळेस त्या वेदनेने आपण काय करत असतो? कणत असतो. तर त्याप्रमाणेच तो कुत्र्याचा पिल्लू सुद्धा तिथे कणत होता. आणि त्याच्या कणाने जसं काही लेखक आणि त्याच्या मित्रांच्या मनामध्ये त्याच्याविषयी दया निर्माण होत होती. आणि तो कुत्र्याचा पिल्लू सुद्धा मदतीच्या अपेक्षेने, आता बघा, कधी कधी लहान मुलांचा अवखळ बसतात ते की नाही, कधी ते प्राण्यांना मारायचा पण प्रयत्न करत असतात, दगड वगैरे मारत असतात. पण मग हा कुत्र्याचा पिल्लू त्या लेखकाकडे निहाळत होता. नखशिखांतर त्याचं निहाळणं चालू होतं की हा मला आता मारणार तर नाही ना, किंवा हा मला आधार देऊ शकतो की नाही. आणि मग अशातच जेव्हा त्याने लेखकाला पाहिलं तर कुठे ना कुठे त्याच्या मनामध्ये भावना निर्माण होते की हा मला आधार देऊ शकतो. आणि त्यामुळे तो उठण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचे पाय त्याला पायाला कदाचित लागलेला असल्या कारणाने त्याचे पाय त्याला उठवून देत नव्हते. आणि त्यामुळे त्याच्या पायामध्ये ताकद नसल्या कारणाने जणू काही पाय बधीर झालेले होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण लेखकाद्वारे थंडीच्या वातावरणाचं वर्णन पाहिलं आणि त्या वातावरणामध्ये एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू दुखापतीमुळे त्याची जी अवस्था झाली होती त्याचं वर्णन आपण पाहिलं. पुढे लेखक आपल्याला त्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लूबद्दल अधिक माहिती देणार आहोत. आपण त्याचा अभ्यास करायचा आहे, पण पाठाच्या पुढील भागात. धन्यवाद.